नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते। बघितली ना, आज वाटाण्याची ग्रेव्ही किती छान झालेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने इथे मी दाखवलेली आहे। पटकन होणारी रेसिपी तर आहेच, पण अगदी घरातील साहित्यात होणारी आहे। चला तर लगेच तयारीला लागू। इथे मी वाटाणे घेतले, स्वच्छ निवडून। कितीही स्वच्छ निवडले तरी त्यात आळ्या निघतात। स्वच्छ धुवून घ्यायचा, वरती त्या आळ्या येतात, ते सर्व पाणी फेकून द्यायचा। तर एका पॅनमध्ये तेल तापत ठेवून त्यामध्ये प्रथम कांदा परतून घ्यायचा आहे। कमी तेलावरच सर्व काही परतून घ्या, कारण नंतर आपण भाजीला टाकणारच आहे। तर अशा पद्धतीने कांदा जास्त लालसर करू नका आणि गॅसवरही डायरेक्ट भाजू नका। तर हे बघा, कांदा भाजत आला का आपल्याला त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। आता तुम्हाला तिखट किती करायचं त्यावर डिपेंड आहे, किंवा तुम्हाला जर लाल मिरची जास्त टाकायची असेल तर त्यावरही अवलंबून आहे। तर हे बघा, मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, 4-5 टाकल्या आहे, म्हणजे जास्तीच। तर त्या जास्त तिखट नाही आहे म्हणून लगेच त्यामध्ये लसूण, आल्याचे 2-3 तुकडे असं परतून घेणार आहे, जेणेकरून त्यातील हे कच्चापणा निघून जातो। आता खोबरं किती टाकायचं, अगदीच थोडं टाका, म्हणजे पोह्याचे 2 चमचे इतकंच सुकं खोबरं टाका आणि तेही त्याबरोबर भाजून घ्या अशा पद्धतीने। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजलेलं साहित्य घ्यायचं। थंड झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यात घ्या आणि नंतर ते वाटायला घ्या। तर वाटताना आता त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे, कोथिंबीर घालायची आहे, आणि हे जे तुम्हाला समोर दाखवलेलं आहे ना, तितकं दही घालायचं आहे बरं का। मस्त अशी भाजी होते, चवेला अतिउत्तम लागते, अजिबात आंबटपणासुद्धा राहत नाही, वेगळाच असा स्वाद ह्या भाजीला येतो। आणि विशेष म्हणजे एक असं मेन इन्ग्रेडियंट किंवा साहित्य मी घातलेलं आहे, ते तुम्हाला पुढे मी सांगतेच। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं पाणी घालून वाटून बाजूला ठेवा। आता इथे मी तुपाची फोडणी जरी देत आहे तरी तुम्ही इथे लोणी, बटर किंवा तेलाची फोडणी दिली तरी चालेल, आणि कारण तुपाने पण चवेत खूप मोठा बदल होतो। तर इथे मी 2 तेजपाने घेतले छोटे छोटे, किंवा एक मोठा तुकडा करून घ्या। 3 ते 4 लवंगा घ्या, 5-6 मिरे घ्या आणि ते परतून घ्या, आणि थोडासा दालचिनीचा तुकडाही घ्या अशा पद्धतीने। आता कमी गॅसवरच परतून घ्या। हे कच्चे मसाले आहे ना, ते कधीच जळून द्यायचे नसतात। मोहरीची फोडणी द्या, जिरे टाकायचे नाही, कारण आपण जिरे वाटायला घेतले होते। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घ्या आणि कच्चेही ठेवू नका। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लाल तिखट, हळद, हिंग घाला। तर इथे मी थोडी काश्मीरी मिरची घेतली आहे आणि थोडी आपली मसाल्याच्या डब्यातलीही घेतली आहे, अर्धा चमचा। हळद घाला, हिंग आठवणीने टाका ह्या भाजीला, कारण वाटाणे हे वातळ असतं आणि हिंगामुळे वात होत नाही। आता हा घरातीलच माझा नेहमीचा काळा भाजीचा मसाला असतो, तो टाकलेला आहे। आणि हे बघा, हे मेन साहित्य। तर ही धना पावडरही मी 2-3 दिवसापूर्वीच बनवली, त्याची रेसिपी मी दाखवलेली आहे। विशेष म्हणजे ह्या धना पावडरमध्ये मी आलं वाळलेलं, पुदिना वाळलेला, कढीपत्ता वाळलेला आणि असे बरेच साहित्य टाकलेले आहे। तुम्ही नक्की ती रेसिपी बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तेवढ्या एका धना पावडरने छान असा स्वाद भाजीला येतो। सगळ्याच कुठल्याही प्रकारच्या भाज्या बनवा। आता जे आपण वाटून ठेवलं होतं ना, ते त्या तुपामध्ये किंवा त्या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्या, अगदी तेल सुटोस्तोर, म्हणजेच तूप सुटोस्तोर, कमी गॅसवर, अजिबात गदा असं उडून देऊ नका। लागलंसं थोडं पाणी टाकून परतून घ्या, जेणेकरून जास्त ते उडणार नाही, आणि मध्यम गॅसवरच। हे बघा, अशा पद्धतीने। तर इथे आपल्याला टॅमॅटो इथे मी अजिबात वापरलेला नाही, बिना टॅमॅटोचीच ही भाजी छान होते। आता ते धुतलेले वाटाणे त्यामध्ये टाकून तेही 1 ते 1.5 मिनिट कमी गॅसवर परतून घ्या, आणि तुम्हाला इथे किती पाणी टाकायचं आहे तितकं पाणी टाका। आता इथे वाटाणे शिजलेले नाही किंवा तेलातही परतवलेले नाही, त्यामुळे त्याला शिजायला, म्हणजे त्याला काही शिजायला इतका वेळ लागतो असं नाही, त्या हिशोबाने अर्धा कप पाणी मी जास्तच घातलं, आणि कमी गॅसवर किंवा मध्यम गॅसवर चवीपुरतं मीठ टाकून मस्तपैकी वाफवून घ्या। छान अशी खळाखळा ही भाजी उकळली की छानच लागते। आता येथे जर तुम्हाला जास्त घट्टसरपणा हवा असेल तर पाणी कमी टाका। ही बघा, ही धना पावडर। तर इथे मी आता कोशिंबीर बनवणार आहे, तर त्यामध्येही मी अर्धा चमचा टाकलेली आहे, मस्त अशी कोशिंबीर झालेली आहे। किंवा मी जर कुठल्या भाजीबरोबर किंवा मिसळबरोबर किंवा दही वगैरे खायला घेणार असेल किंवा सलाड, त्यावरही मी ही धना पावडर छान अशी आवडीने टाकून खाते, इतकी टेस्टी झालेली आहे। अजून मी सरबत वगैरे बनवलं नाही, तर त्यातही टाकताना मी तुम्हाला ही रेसिपी दाखवली असती धना पावडरची। तर नक्की एकदा धना पावडरची ही रेसिपी बघा, नक्की तुम्हाला आवडेल। तर अशा पद्धतीने आता आपण भाजी झालेली आहे, मस्त असं वाढून घेऊ। तेव्हा मैत्रिणींनो, तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या, तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा, आठवणीने छान अशी कमेंट करा,
हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा. आठवणीने धना पावडरचाही व्हिडिओ बघा, म्हणजे उन्हाळी वाळवणातील एक पदार्थ तुमचा होऊन जाईल आणि तोही सुवासिक. म्हणजे असं झालं की ती धना पावडर मी करून ठेवली, 2 दिवस मला भरायला वेळ नाही मिळाला, अगदी पॅक ठेवलेली होती, पण घरात कसला सुगंध येतो हे खूप वेळाने लक्षात आलं की धना पावडरचा सुगंध इतका छान घरात सुटलेला आहे, म्हणूनच इतकं कौतुक करत आहे. तेव्हा आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि असं छान छान वाढून घ्या. तेव्हा चांगले चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. पुन्हा येईल नवीन आणि छान रेसिपी घेऊन. बाय.